यात रिअल गोल्ड आणि प्लॅटिनम यूज केलंय. हा जस्ट हॉल आहे इथला. सो इथून तिकडे जायचंय. ओ माय गॉड, रिअल कॉन्जरिंग हाऊस जस्ट 1 मिनिटवर आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हाय फ्रॉम रोड आयलंड. आज आम्ही आलेलो आहे एका न्यू स्टेटमध्ये. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही कनेक्टिकट एक्सप्लोर केलं. तिथली येल युनिव्हर्सिटी जी खूप फेमस आहे ती एक्सप्लोर केली. काल आम्ही एका हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे आणि आजपासून आम्ही बघणार आहे रोड आयलंड. नेहमीप्रमाणेच ब्रेकफास्ट करून आता आम्ही निघालेलो आहे इथला एक मॅन्शन एक्सप्लोर करायला. जाता जाताच दुपार झालेली, सो आता आम्ही इथे लंच करतोय. मस्त पिझ्झा खाल्ला आम्ही आणि यानंतर आम्ही आमचं मॅन्शन एक्सप्लोर करायला निघालेलो आहे आणि इथनं आता आम्हाला 15 मिनिट्स लागणार आहेत द ब्रेकर्सला पोचायला. तर रस्त्याच्या साईडला तुम्ही बघत असाल मस्त अशी मोठी घरं आहेत. तर हे आहे इथलं ब्युटिफुल कोस्टल टाउन ऑफ न्यूपोर्ट. तर डेस्टिनेशनला पोहोचण्यापूर्वी आपण ज्या स्टेटमध्ये आहोत त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर आम्ही आलेलो आहे रोड आयलंडमध्ये. सो इट इज द स्मॉलेस्ट स्टेट इन एंटायर युनायटेड स्टेट्स. साईजने जरी लहान असलं तरी याची हिस्ट्री खूप मोठी आहे. तसेच या स्टेटला ओशन स्टेट असे म्हणतात, कारण की या स्टेटला 400 माइल्सची कोस्टलाईन आहे. तर चला, आपण आता आपल्या आजच्या मेन डेस्टिनेशनच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत. आता कार पार्क करूया आणि बघूया कसं आहे द ब्रेकर्स मॅन्शन. ऑल राईट गाईज, आता आपण फायनली आलेलो आहे आणि तुम्ही माझ्यासमोर एक मॅग्निफिसंट पॅलेस लाईक स्ट्रक्चर बघतायत. त्याचं नाव आहे द ब्रेकर्स. हा अमेरिकेतला सगळ्यात फेमस आणि सगळ्यात मोठा गिल्डेड एज मॅन्शन आहे. तर जस्ट इमॅजिन करा, हे हाऊस इतकं मोठं आहे ज्याच्यात 70 रूम्स आहेत आणि त्याला स्वतःचा पॉवर प्लांट आहे. आणि आज हा मॅन्शन बांधला तर त्याला $370 मिलियन लागतील. तर पूर्वी हा मॅन्शन मल्टीमिलियनियर असलेल्या वँडरबिल्ट फॅमिलीचा होता. आणि फनी पार्ट म्हणजे वँडरबिल्ट फॅमिली याला त्यांचं मुख्य घर नाही तर फक्त समर वेकेशन घालवायचा एक समर कॉटेज बनायची. सो जस्ट विचार करा, एवढ्या मोठ्या मॅन्शनमध्ये हे लोक फक्त 2 महिन्यांसाठी यायचे. तर ब्रेकर्समध्ये जाण्यासाठी तुम्हाला एंट्री फी आहे. तर मी ऑनलाईन ऑलरेडी परचेस केलेले आहे तिथले तिकीट्स आणि आता मी आलेली आहे आतमध्ये. तुम्हाला इथे गायडेड टूर्स पाहिजे असतील तर तुम्ही तसा ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. आमची टूर सेल्फ गायडेड होती. तर हा मॅन्शन 1893 ते 1895च्या मध्ये बांधला गेलेला होता फॉर कॉर्नेलियस वँडरबिल्ट II. 19th सेंचुरीमध्ये अमेरिकेत जेव्हा रेल्वे आणि शिपिंगचं साम्राज्य सुरू झालेलं तेव्हा वँडरबिल्ट फॅमिलीने संपूर्ण देशावर पैशांचं राज्य केलेलं. या पिरियडला गिल्डेड एज असं म्हणतात, म्हणजे द एरा दॅट इज कवर्ड इन थिन लेअर ऑफ गोल्ड. द ब्रेकर्स हा मॅन्शन 16th सेंचुरीच्या इटालियन रेनेसन्स पॅलेस सारखा डिझाईन केलेला आहे. जस्ट विचार करा की जेव्हा त्या काळात लोकांकडे साधे व्हेकल्स नव्हते तेव्हा या घरासाठी युरोपमधनं महागडे मार्बल्स आणि स्पेशल कारागीर शिपने इथे आणलेले. तर हा आहे या मॅन्शनचा ग्रेट हॉल. लुक ॲट द हाईट ऑफ द सीलिंग अँड इट्स ओव्हर 50 feet हाय. माझ्या आसपासचे शाईन करताना तुम्ही पाहतायत ते दुसरं काही नसून रिअल गोल्ड लिफिंग आणि प्लॅटिनम लिफिंग आहे. आणि हे जे वरचं शँडेलियर आहे ते युरोपमधनं इम्पोर्ट केलेलं आहे. तर चला, आता आपण बघूया इथली ब्रेकफास्ट रूम. ही रूम फक्त आणि फक्त फॅमिलीसाठी बनवलेली होती, जिथे कॉर्नेलियस वँडरबिल्ट, त्याची वाईफ ॲलिस आणि मुलं सकाळी ब्रेकफास्ट करायचे. जस्ट लुक ॲट द डिझाईन. खूपच नाजूक आणि सॉफ्ट कलर्समध्ये आहेत आणि ऑफकोर्स यात सुद्धा रिअल गोल्ड लिफिंग वापरलेली आहे. जस्ट इमॅजिन, सकाळी तुम्ही उठलेले आहात, दरवाजे उघडलेले आहेत, खिडक्या उघडलेल्या आहे आणि तुम्ही ब्रेकफास्ट करताय आणि समोर तुम्हाला दिसतं अटलांटिक ओशन. किती मस्त फिलिंग असेल नाही. दिस इज वॉट अ रिअल बिलियनियर मॉर्निंग रुटीन लुक्स लाईक. तर आता इथली द ग्रेट डायनिंग रूम बघूया. तर ही रूम खूप मोठी आहे आणि 2400 स्क्वेअर फीटची ही रूम आहे. एका वेळी इथे 34 गेस्ट एकत्र जेवण करू शकत होते. आता आपण आलेलो आहे इथल्या द बिलबोर्ड रूममध्ये. जनरली युरोपमध्ये अशा रूम्स लाकडाच्या असायच्या, पण वँडरबिल्ट फॅमिलीने इथे पूर्णपणे स्टोनचा वापर केलेला आहे. जस्ट लुक ॲट दिस वॉल्स. तर हे ग्रे आणि ग्रीन कलरचं मार्बल आहे जे की डायरेक्टली इटलीमधनं आणलेलं आहे. आता आपण द बिलियर्ड्स रूममधनं बाहेर आलेलो आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता इथला द ग्रेट हॉल. या हॉलमधूनच आपल्याला आपल्या नेक्स्ट रूमकडे जायचं आहे, ते म्हणजे द मॉर्निंग रूम.
याला मॉर्निंग रूम असं का म्हणतात तुम्हाला माहिती आहे? कारण की याचा जो फेसिंग आहे ते डायरेक्टली ईस्टकडे आहे, ज्यामुळे समुद्रावरनं येणारा सकाळचा पहिला सूर्यप्रकाश थेट या रूम मध्ये पडेल अशी इथे अरेंजमेंट केलेली आहे. ॲलिस व्हँडरबिल्ट इथे बसून लेटर लिहायची आणि सकाळच्या वेळी पाहुण्यांना भेटायची. आता नेक्स्ट आलेलो आहे आपण द म्युझिक रूम मध्ये. इथे फॅमिली म्युझिक ऐकायची आणि डान्स करायची. अँड जस्ट लुक ॲट दिस ब्युटिफुल फ्रेंच पियानो. कॉर्नेलियस स्वतः व्हायोलिन वाजवायचे आणि त्यांची वाईफ पियानो वाजवायची. आता आपण इथल्या द लायब्ररीमध्ये जाणार आहोत. तर बाकीचे सगळे जे हॉल्स आहेत ते व्हाईट मार्बल्सचे आहेत, अतिशय फॉर्मल आहेत. पण ही जी जागा आहे ती व्हँडरबिल्ट फॅमिलीसाठी एक प्रायव्हेट कोझी रिट्रीट होती. कॉर्नेलियस व्हँडरबिल्ट टू हे हायली एज्युकेटेड होते आणि ते दुपारचा चहा आणि बुक्स रीड करायला इथेच यायचे आणि त्याचा टाइम स्पेंड करायचे. आता आपला हा फर्स्ट फ्लोअर बघून झालेला आहे आणि आपण आलेलो आहे सेकंड फ्लोअरवर. तर ही आहे मिसेस ॲलिस व्हँडरबिल्टची रूम. ही बेडरूम फ्रेंच स्टाईलमध्ये डिझाईन केलेली आहे. इथल्या वॉल एक्सक्विजिट फ्रेंच सिल्क आणि सॅटिन फॅब्रिक्समध्ये कवर्ड आहेत. आता आपण जाणार आहोत मिसेस व्हँडरबिल्टच्या ड्रेसिंग रूम मध्ये, ज्याला द बिलेनियर वॉर्डरोब असंही म्हणतात. तेव्हाच्या काळात हाय क्लास सोसायटीच्या वुमन फक्त 1 ते 2 वेळेस कपडे चेंज करत नव्हत्या. त्या 4 to 5 टाइम्स कपडे चेंज करायच्या. मॉर्निंग टी साठी सेपरेट ड्रेस, दुपारी फिरायला जाताना सेपरेट, संध्याकाळच्या टी साठी वेगळा आणि रात्रीच्या ग्रँड डिनर साठी वेगळा बॉल गाऊन असायचा. यानंतर आम्ही आलेलो आहे इथल्या किचन मध्ये, जे की मेन बिल्डिंग पासून सेपरेटेड आहे. आता आमचा पूर्ण मॅन्शन एक्सप्लोअर झालेला आहे आणि आमची सेल्फ गाइडेड टूर असल्यामुळे आम्ही हवा तेवढा वेळ घेतला. आम्हाला साधारण 2 ते 2.5 तास पूर्ण मॅन्शन एक्सप्लोअर करायला लागले. आता मी उभी आहे इथल्या समोरच्या एरियामध्ये. तर समोरनं हा मॅन्शन अजूनच जास्त छान दिसतोय. इंडोर मॅन्शन बघून झाल्यानंतर आम्ही विचार केला की याच्या आसपास थोडंसं वॉक करूया आणि एक्सप्लोअर करूया. बाहेर फिरता फिरता जसं तुम्ही भिंतीच्या जवळून जाता तेव्हा लक्षात येतं की इथला एक एक स्टोन किती विचार करून बसवलेला आहे. विचार करा, 13 एकरची ही जागा सांभाळण्यासाठी त्या काळी फक्त गार्डनिंग आणि लँडस्केपिंगसाठी एक मोठी टीम असायची. आजही द प्रिझर्वेशन सोसायटी या लॉनची आणि झाडांची इतकी काळजी घेते की तुम्हाला कुठे साधा एक कचराही दिसणार नाही. इट फील्स कम्प्लिटली रॉयल टू जस्ट वॉक हिअर. आणि जसे आपण फिरत फिरत समुद्राच्या बाजूला येतो तसा हा थंडगार वारा चेहऱ्यावर लागतो. एका बाजूला हा मॅन्शन आणि दुसऱ्या साईडला अटलांटिक ओशन. खरंच या जागेवर फिरण्याचा फील एकदम नेक्स्ट लेवल आहे. मॅन्शनमधनं बाहेर पडल्यानंतरच आम्हाला एक ब्युटिफुल युनिव्हर्सिटी दिसली, ती म्हणजे सॅल्वे रेजिना युनिव्हर्सिटी. हा जो रोड आहे तो एंटायरली खूप ब्युटिफुल आहे. इथे खूप मॅन्शन्स आहेत, नंतर युनिव्हर्सिटीज आहेत. सो इथे ड्राईव्ह करायला पण एक खूप वेगळी मजा येते. द ब्रेकर्स पाहून झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपल्या आसपासचा एरिया एक्सप्लोअर करायचा. तर आत्ता आम्ही आलेलो आहे ओशन ॲव्हेन्यूला. या 10 माइल्सच्या रोडला ओशन ड्राईव्ह असं पण म्हणतात. जेव्हा न्यूयॉर्कमधल्या बिलिनियर्सला बेलव्यू अव्हेन्यूवर स्पेस कमी पडली तेव्हा त्यांनी ओशनच्या साईडच्या असलेल्या या जागा विकत घेतल्या आणि त्याच्यावर आपले मॅन्शन्स उभे केले. आज जर इथे घर बाय करायचं असेल तर याची एंट्री प्राइस इझिली 5 मिलियन ते 30 मिलियन पर्यंत आहे असं म्हटलं जातं. फिरता फिरता आता आम्ही आलेलो आहे इथल्या ब्रेंटन पॉइंट स्टेट पार्कच्या समोर. तर इथे लोक चेअर टाकून मस्त चिल मारत बसले होते आणि त्या दिवशी थोडंसं विंडी असल्यामुळे आम्ही तिथे उतरलो नाही. यानंतर आम्ही इथल्या एका बीचवर आलेलो आहे, त्याचं नाव आहे बेलीज बीच. कार पार्क केल्यानंतर आम्ही आलेलो आहे इथल्या क्लिफ वॉकवर. न्यूपोर्टमधल्या फेमस जागांपैकी हा एक क्लिफ वॉक आहे आणि हा 3.5 माइल्सचा क्लिफ वॉक आहे. आम्ही आता जिथे वॉक करतोय तो त्या क्लिफ वॉकचा साऊथ एंड आहे. माझ्या राईट साईडला बघू शकता इथला अथांग अटलांटिक ओशन, ज्याच्या लाटा इथल्या दगडांवर आपटत होत्या. छान फ्लावर्स आहे. हो, नॅचरल असतील. आज आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्ही हा क्लिफ वॉक करू शकलो नाही, पण तुम्हाला या क्लिफ वॉकवर इथले म्युझियम्स, हॉटेल्स आणि इथले 60 पेक्षाही जास्त प्रायव्हेट प्रॉपर्टीज दिसतात. मॅन्शन पाहिल्यानंतर आणि थोडासा क्लिफ वॉक केल्यानंतर आम्ही इथनं निघालेलो आहे इथल्या बोवेन्स वॉर्फला जायला.
ड्राईव्ह करता करता मी दोन्ही साईडने बघत होती तर सगळीकडे अशा ब्युटिफुल बिल्डिंग्स दिसत होत्या. आता आलेलो आहे आपण न्यूपोर्टच्या डाऊनटाऊन एरियामध्ये आणि इथे आल्यावर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल, इथल्या स्ट्रीट्स खूप जास्त नॅरो आहेत. 1700 ते 1800मध्ये इथले रस्ते बनवले होते जेव्हा गाड्या नव्हत्या, तर हॉर्स आणि बगी ट्रॅफिकसाठी हे रस्ते बनवले होते. आलेलो आहे आता फायनली बोवेन्स वॉर्फमध्ये. तर आता मी कार पार्क केली आणि आता डायरेक्टली सनसेट व्ह्यू बघायला आम्ही पुढे चाललोय. आता सनसेट होणार होता आणि लुक ॲट द क्राऊड गाईज. वीकेंड असल्यामुळे इथे खूप जास्त लोक जमलेले होते आणि इथे तुम्हाला दिसत आहेत खूप रेस्टॉरंट, वॉटरफ्रंट रेस्टॉरंट असल्यामुळे इथे लोक डिनर करायला आलेले होते आणि तुम्हाला इथे सनसेट क्रूज करायची असेल तर ती पण अवेलेबल आहे. आता सनसेट होत आहे आणि आता आम्हाला हॉटेलवर परत जायचं आहे. सकाळपासून आम्ही दिवस स्टार्ट केलेला द ब्रेकर्स पास, ओशन ड्राईव्हचे मॅन्शन्स पाहिले, क्लिफ वॉक केला आणि फायनली आम्ही आमचा दिवस एंड केलेला आहे बोवेन्स वॉर्फवर. सो हा आहे आमचा रोड आयलंड मधला नेक्स्ट डे आणि आज आम्ही क्लिफ वॉक कव्हर करणार आहोत. तर क्लिफ वॉक न्यूपोर्ट मधला फार फेमस स्पॉट आहे. आम्ही स्टार्ट करतोय क्लिफ वॉकच्या नॉर्थ एंड पासून. सो आम्ही आमची कार पार्क केली आहे ईस्टर्न्स बीचवर आणि आज थोडासा सनी आणि विंडी असा दिवस होता. सो परफेक्ट प्लेझंट वेदर होतं. तुम्हाला जर फुल क्लिफ वॉक करायचा असेल तर हा 3.5 माइल्स लॉंग वन साइड आहे आणि याला अप्रॉक्सिमेटली 2.5 तास म्हणजे 2.5 आवर्स लागतात एक साइडने. हा क्लिफ वॉक अमेरिकेमधला मोस्ट ब्युटिफुल आणि आयकॉनिक कोस्टल वॉक्स पैकी एक आहे. नॉर्थ साइड पासनचा क्लिफ वॉक एकदम ब्युटिफुली पेव्ड आणि इझी टू वॉक आहे. एका साइडला मस्त ओशन आणि दुसऱ्या साइडला हिस्ट्री, असं परफेक्ट कॉम्बिनेशन इथे तुम्हाला बघायला मिळतं. जसं जसं आम्ही पुढे जात गेलो तसं तसं नेचर चेंज होत गेलं. कोल्ड सी ब्रिज, साऊंड ऑफ क्रॅशिंग वेव्स आणि समोर दिसणारा ब्युटिफुल व्ह्यू. इट वॉज ॲब्सोल्युटली ब्रेथ टेकिंग. क्लिफ वॉक स्टार्ट केल्यानंतर आम्हाला इथल्या फेमस गोष्टी दिसल्या, जसं की द चॅनलर. तर हा 1873चा युरोपियन स्टाईल पॅलेस आज एक फेमस हॉटेल आहे. यानंतर थोडं पुढे गेल्यावर आम्हाला दिसलं द चेपस्ट्रॉ. तर हा एक इटालियन स्टाईलचा 1860 मधला ब्युटिफुल विक्टोरियन एरा समर कॉटेज होता. क्लिफ वॉकमध्ये तुम्हाला बरेचसे असे घरं दिसतात जे न्यूयॉर्कमधल्या वेल्दी लोकांनी बांधलेले आहेत, त्यांचे समर कॉटेजेस म्हणून. आत्ता आपण ज्या क्लिफ वॉकवर चालतोय तो क्लिफ वॉक इथे इतका फेमस आहे की 1 मिलियनपेक्षा जास्त टुरिस्ट इथे दरवर्षी येतात आणि इथे वॉक करणं कम्प्लिटली फ्री आहे. न्यू इंग्लंड मधला हा असा एक क्लिफ वॉक आहे ज्याला अमेरिकन गव्हर्नमेंटने नॅशनल रिक्रिएशन ट्रेल म्हणून डिक्लेअर केलेला आहे. इथली एक फनी गोष्ट म्हणजे जेव्हा 19th सेंचुरीमध्ये अमेरिकेतल्या वेल्दी लोकांनी त्यांचे इथे मॅन्शन्स बांधलेले, तेव्हा लोकल लोकांनी इथल्या बीचवर जाऊ नये त्यासाठी त्यांनी बाउंड्रीज बांधलेल्या. पण लोकल लोकांनी इथे फाईट करून त्यांचे राईट्स मिळवले आणि आज हा रस्ता सगळ्यांसाठी फ्री आहे आणि ओपन आहे. जर कोणी इथे क्लिफ वॉकवर येणार असेल तर तुम्ही नॉर्थ एंड पासून स्टार्ट करा, कारण तो रोड एकदम पेव्ड आहे आणि एकदम प्लेन आहे. जर क्लिफ वॉक साऊथ एंड पासून स्टार्ट करत असाल तर तो रोड थोडासा रॉकी आणि रगेड आहे. आता आम्ही वॉक करत आलेलो आहे इथल्या एका फेमस स्पॉट जवळ, ते म्हणजे 40 स्टेप्स. सो आत्ताच्या पॉइंट पासून 40 स्टेप्सला जायला लागणार आहेत 5 to 10 मिनिट्स. अँड लुक ॲट द व्ह्यू, वाईल्ड फ्लावर विथ अटलांटिक ओशन. किती ब्युटिफुल दिसतंय ना. आता आपण जिथे जाणार आहोत त्या 40 स्टेप्सला काही हिस्ट्री आहे. 19th सेंचुरीमध्ये हा एक जस्ट सिनिक व्ह्यू पॉइंट नव्हता, तर इथले सर्वंट्स, कुक आणि गार्डनर्स जे इथल्या गिल्डेड एज मॅन्शन्समध्ये काम करायचे ते एकत्र जमायचे आणि म्युझिक, डान्स आणि सोशलाइज व्हायचे. सो गाईज 40 स्टेप्स केल्यानंतर आता आपण आलेलो आहे इथल्या एका फेमस युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये. त्याचं नाव आहे सॅल्वे रेजिना युनिव्हर्सिटी. हा वर्ल्डमधल्या सगळ्यात ब्युटिफुल कॉलेज कॅम्पसपैकी एक आहे. या युनिव्हर्सिटीचा कॅम्पस 80 एकरमध्ये असून यामध्ये 21 हिस्टॉरिकल बिल्डिंग्स आहेत. म्हणजे त्यांचे क्लासरूम्स, डॉर्म्स आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस आर लिटरली इनसाइड 19th सेंचुरी कॅसल्स. ही युनिव्हर्सिटी गेल्यानंतरचा जो रोड आहे तो थोडासा रॉकी आणि अनइवन आहे. इथपासून आम्ही थोडंसं वॉक करत चायनीज टी हाऊसपर्यंत गेलो आणि तिथपर्यंतच आम्ही क्लिफ वॉक केला. यानंतर आम्ही आमच्या कारकडे वॉक करत गेलो.
ऑलराईट गाईज, आता आम्ही आमचा ब्युटिफुल कोस्टल वॉक पूर्ण करून निघालेलो आहे अशा जागेकडे ज्याचं नाव ऐकूनच अंगावर काटा येतो. आम्ही चाललेलो आहोत डायरेक्ट त्या घराजवळ ज्यावर हॉलिवूडचा ब्लॉकबस्टर हॉरर मूवी द कॉन्ज्युरिंग बनवलेला आहे. गाडी बंद पडली. Let's stop and turn right there. काही बोलू नकोस. दिसत पण नाहीये ते. मूवी मध्ये दिसणारं घर वेगळं होतं, पण माझ्या साईडला जे बघतायत ना तेच ओरिजिनल 1736 मध्ये बांधलेलं द रिअल कॉन्ज्युरिंग हाऊस. 1970 मध्ये इथल्या पेरॉन फॅमिलीने पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी एक्सपिरियन्स केली होती असं म्हणतात. सो एनिवेज आता इथून निघायची वेळ झालेली आहे. जर तुम्हाला न्यूपोर्ट क्लिफ वॉक पासनं थेट द कॉन्ज्युरिंग घरापर्यंतचा आमचा प्रवास आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.